नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व याबद्दलचा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात चांदण्यांनी नटलेला सण कोणता असेल तर तो कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा, कौमुदी उत्सव असं देखील म्हटलं जातं. आणि त्या मागचं नेमकं महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एक, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण अत्यंत उत्साहानं पवित्र मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात तेजस्वी चांदण्यांचा दिवस मानला जातो. असं देखील मानलं जातं की या दिवशी चंद्र आपली अमृतमय किरणे पृथ्वीवरती वर्षावतो. 2, कोजागिरी हे नाव कसं पडलं? मित्रांनो, कोजा रात्री म्हणजे आज रात्री कोण जागा आहे असं म्हणतात की महालक्ष्मी आजच्या रात्री आकाशातून फिरते आणि जे जागं राहून तिची प्रार्थना करतात त्यांना समृद्धी आणि सौख्याचा आशीर्वाद देते. 3, कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय आहे? काही ठिकाणी हा दिवस भगवान श्रीकृष्णानं गोपिकांसोबत खेळलेला रास उत्सव म्हणून देखील ओळखला जातो. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजन, धनाची पूजा, आरती, मंत्रोच्चार केले जातात. 4, वैज्ञानिक आणि आरोग्यदायी महत्त्व कोजागिरी पौर्णिमेचं. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म सर्वाधिक असतात. म्हणूनच दुधामध्ये इलायची, मिरी किंवा केशर मिसळून ते चांदण्यात ठेवले जाते आणि नंतर ते दूध सेवन केले जाते. असे दूध पित्तशामक, मेंदू ताजातवाना करणारे आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे मानले जाते. 5, कोजागिरीची प्रचलित रीतीभाती काय आहेत? रात्री आपण ओपन टेरेस किंवा अंगणात चौकटी करून चंद्रदर्शन, कोजागिरीचं दूध पिणं, गाणी, कवायती, खेळ आणि कुटुंबियांसोबत आनंद सोहळा, काही ठिकाणी ओळख परेड, भजन मंडळ, रास मंडळे आयोजित केली जातात. मग कोजागिरी आणि कुटुंब एकत्र येण्याचा हा सण आहे. हा फक्त धार्मिक सण नाही तर कुटुंबियांनी, परिवारांनी एकत्र बसण्याचा, एकमेकांशी संवाद साधण्याचा, एकमेकांशी गप्पा मारण्याचा आणि कोजागिरीच्या निमित्तानं हा स्नेह रूपी असलेला आनंद वाटून घेण्याचा दिवस आहे. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला हे शिकवते की जागे राहा, पण तुम्ही चिंता करू नका. तर आनंद, श्रद्धा आणि आरोग्य यासाठी तुम्ही सर्वांनी जागं राहा. जर ही माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये शुभ कोजागिरी हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.